चला आपण बँक निफ्टीला बघण्याचा प्रयत्न करूया. मी जस्ट स्टोरीमध्ये जर तुम्ही मला बघितलं नसेल तर मी स्टोरीमध्ये क्लिअर सांगितलं होतं तुम्हाला की आज ऑप्शन बाईंग थोडंसं करताना इथे थोडंसं सांभाळून करा. आणि या ठिकाणी मार्केट जर इथून निघाल्यानंतर मी बोललो की 300 ते 400 पॉईंटची मोमेंटम मार्केटमध्ये झालेली आहे आणि त्याच्यानंतर जर मार्केट रॅली करत असेल तर तुम्ही इथं मार्केटला कुठेही बाय करू नका. तर मार्केट तुम्हाला इथं कुठे ना कुठेतरी ट्रॅप करणार आहे, कारण ऑप्शन बाईंग करताना इथं थोडासा डिफिकल्ट होतो. त्यामुळे इथं समजून घ्यायचं असतं की ऑप्शन बाईंग कधी करायचं आणि ऑप्शन बाईंग कधी सेलिंग नाही करायचं. आणि त्याच्यामध्ये समजून घ्या की ऑप्शन बाईंग हा कायमच पैसा नाही बनत कधी ऑप्शन बाईंग मध्ये. या ठिकाणी तुम्ही बघताय तर ऑप्शन बाईज का ऑप्शन सेल्स का ह्याचं रिझन तुम्हाला समजलं पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकता. अदरवाईज इथं आपल्याला थोडंसं कन्फ्युजन कायम होत राहणार. मार्केट 40,100 पासून सेलिंग मध्ये आलं मार्केट, त्याच्यानंतर 40,100 मार्केट पासून सेलिंग मध्ये आलं, त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, आता मार्केट 40,000च्या रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. या गोष्टी समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करायला पाहिजे. ऑप्शन बाईंग सेलिंगच का केलं? ऑप्शन सेलिंगच का केलं, ऑप्शन बाय का नाही केलं, ह्याचं रिझन काय? चला मी तुम्हाला एक रिझन सांगतो. आज ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरची एक सायकोलॉजी तुम्हाला सांगतो, तुम्हाला थोडंसं समजून जाईल. कधी पण एक लक्षात ठेवायचं की ऑप्शन बायरला ना कंडिशन्स लागतात पैसा कमवण्यासाठी. ऑप्शन बाय आपल्या कंडिशन्सनीच पैसा बनवतो ऑप्शन बायर. ऑप्शन सेलर हर एका सिच्युएशन मध्ये पैसा बनवू शकतो. जर जस्ट इमॅजिन करा आज एक्सपायरी राईट, मार्केट इथून वरती गेले राईट, म्हणजे वरती गेले की कुठून वरती गेले मार्केट 39,700 पासून मार्केट वरती निघून गेलेलं आहे. आता 39,700चा पुटची प्राइस काय असणार आहे आता मी चला बघून एकदा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्हाला मी काय सांगतोय. का मी एक्झॅक्टली बघून सांगतोय तुम्हाला 39,700. ऍक्च्युली त्याचं का तुम्हाला मी सांगतोय, कारण तुम्हाला समजलं पाहिजे त्याचं लॉजिकली रिझन काय आहे. लॉजिकली 27 रुपीजला आता ट्रेड करतोय. किती रुपीजला ट्रेड करतोय? 39,700चा पीई ट्रेड करतोय. कितीला ट्रेड करतोय? 27 रुपीज. आता मार्केट कुठे आहे? मार्केट कुठे आहे? एवढ्यावरती आहे राईट. आता 39,700ला आज मार्केट येणारच नाही ही माझी गॅरंटी. कुठल्याही कंडिशन मध्ये मार्केट येणार नाही. म्हणजे जे 27 रुपये हे आहेत हे काय होणार? प्रीमियम डीके होणार. प्रीमियम डीके होणार राईट, बरोबर. आता तुम्ही या गोष्टी तुम्हाला जर डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर. पण हा व्हिडिओ तुम्हाला हिंदी चॅनलवरती मिळेल. आपण मराठी ऑडियन्सला आपल्याला बेनिफिट काय असतो की आपण कुठेही व्हिडिओज बघू शकतो. म्हणजे आपण हिंदी पण समजू शकतो, इंग्लिश पण समजू शकतो, पण हिंदीवाले मराठी नाही समजू शकत, कारण आपण मराठी लोक ही एक ऑल ओव्हर एव्हरग्रीन आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकेन, पण आज काही कन्सेप्ट क्लिअर करेन. इथे आता 700चा जो पुट आहे तो कुठे ना कुठेतरी मेल्टच होणार ना. आता मेल्टच होणार. काय होणार त्याच्यामध्ये? दुसरं मेल्टिंगच होणार. आणि जर हा मेल्ट व्हायला सुरुवात झाली तर 27 रुपयाच्या झिरोवरच येणार आहे. हा झिरोच होणार का? कारण आजची ह्याची प्राइसच खाली आहे. आज त्याची प्राइसच खाली आहे, त्यामुळे त्याला झिरोच व्हायचं आहे. जर अशा केसमध्ये जेव्हा जेव्हा मार्केट कुठे ना कुठेतरी सेलिंग मध्ये येत असतं किंवा मार्केट जर आउट ऑफ द मनीचा कॉल तुम्ही जर सेल केला ना तर तुम्हाला इथे खूप बेनिफिट मिळतो ऑप्शन सेलिंग मध्ये. आणि ऑप्शन बाईंग मध्ये ना कंडिशनल ट्रेड करायला लागतो, कारण ऑप्शन बाईंग मध्ये तुम्ही चुकून चालणारच नाही. ऑप्शन बाईंग मध्ये तुमचं डायरेक्शन कधीही चुकता कामा नये. ऑप्शन बाईंग मध्ये तुमचं डायरेक्शन हे कायम परफेक्टच असलं पाहिजे. म्हणजे जर मार्केट इथून वरती जातंय तर तुमचा व्ह्यू हा वरती जाण्याचाच असला पाहिजे. जर तुमच्या अगेन्स्ट मार्केट गेलं आणि जर तुम्ही स्टॉप लॉस जर लावला असेल, मी 1 मिनिट इथे थोडंसं क्लिअर करतो. याच्यामध्ये तुम्ही जर स्टॉप लॉस लावला असेल इथे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस, तुम्ही 20 पॉईंट झाला. ऍक्च्युली ना मी तुम्हाला एक थोडासा एक मजा सांगता इथं. मॉर्निंगला ना या स्क्रीनमध्ये माहिती नाही काय होत होतं, इथे थोडंसं ना असे ब्लर टाईप काहीतरी होत होतं, ग्लिच येत होता. जस्ट नॉर्मली मी आता तुमच्यासमोर रायटिंग करतो, ह्याच्यावरती तो ग्लिच निघून गेला. इट्स बेटर. मी म्हणलं ह्याच्यावरती आता जाऊन ह्याला परत काय झालं तर परत घेऊन जायला लागेल, टाइमपास करायला लागेल. बट इट्स बेटर यार, मी थोडासा ह्याच्यामध्ये रायटिंग मिटिंग केलं, इथं प्रेशर वगैरे पडलं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इट्स बेटर, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो आता इथे कसं होतं, तुमचं डायरेक्शन चुकता कामा नये. जर या ठिकाणी जर तुम्ही इथे कॉल बाय करणार असाल ना तर तुमचं जे डायरेक्शन आहे ना ती कायम स्ट्रेटच असलं पाहिजे. म्हणजे तुमचं व्ह्यू बायचं असलं पाहिजे. जर चुकून जरी मार्केट तुमच्या अगेन्स्ट निघालं नाही, जर तुम्ही स्टॉप लॉस फक्त 30 पॉईंटचा लावला असेल तर तुम्हाला स्टॉप लॉस 30 पॉईंट मध्ये तुम्ही बाहेर नाही पडू शकत. तुमचा कमीत कमी 50 पॉईंटचा स्टॉप लॉस जाणारच जाणार. तुमचे 10 ते 20 पॉईंट एक्स्ट्रा द्यायलाच लागणार. हा ऑप्शन बाईंगचा फंडा असतो. म्हणून ऑप्शन बाईंग मध्ये जेव्हा पण तुम्ही ट्रेड करताना तेव्हा प्रॉपर एका मेंटरकडून शिका की ज्याला मार्केटचं खरंच नॉलेज आहे, त्याच्याकडून शिका. नाहीतर असंच तुम्ही कोणाकडून जर ऑप्शन बाईंग शिकत असाल ना तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच येणार. कारण ऑप्शन बाईंग ऍक्च्युली त्याच्याकडून शिकायचं असतं की त्याला येतं. मी पाठीमागच्या 3 वर्षापासून ऑप्शन बाईंग करतोय. ऍक्च्युली मी तुम्हाला स्टोरी सांगतो की मी का ऑप्शन बाईंग करायला लागलो आणि का ऑप्शन सेलिंग मी सोडून दिलं. काय व्हायचं, मी
पाठीमागच्या 2.5 ते 3 वर्षापासून लोकांना शिकवतोय स्टॉक मार्केट. पाठीमागच्या 2.5 ते 3 वर्षापासून व्हायचं काय, मी ऑप्शन सेलिंग करतोय आणि मी ऑप्शन बायर्सला शिकवतोय. इथे कुठे व्हायचं माहितीये का, ऑप्शन बाईंग करताना कुठे कुठे ज्या छोट्या मोठ्या ज्या ग्लिचेस येतात, छोट्या मोठ्या ज्या अप अँड डाऊन मोमेंटम येतात, त्या मला माहिती आहेत, पण तुम्हाला सांगताना मला डिफिकल्ट जायच्या, कारण मी ते स्वतः करत नव्हतो. म्हणून मी डिसाईड केलं की मी ऑप्शन सेलिंग पूर्णपणे बंद करेन आणि ओनली ऑप्शन बाईंग करेन, कम्प्लिटली ऑप्शन बाईंग करेन, दुसरं काही करणार नाही. हे जेव्हा मी डिसाईड केलं ना, तेव्हा मला बऱ्याच लोकांनी केलं की सर तुम्ही ऑप्शन सेलिंग करताय, आता तुम्हाला ऑप्शन बाईंग जमेल का? बघा, मला मार्केट येतं, एक गोष्ट समजून घ्या, मला स्टॉक मार्केट येतं, मला बँक निफ्टी माहिती आहे काय करणार आहे, त्यामुळे मला काही फरक पडत नाही की ऑप्शन बाईंग आणि सेलिंगनी. पण फक्त कॅपिटल कमी आहे म्हणून मी ऑप्शन बाईंग करतोय, असं जर तुमच्या मनात येत असेल तर ते डोक्यातनं काढून टाका. ऑप्शन बाय करण्याचा सिनारिओ आणि ऑप्शन सेल करण्याचा सिनारिओ अलग आहे. ऑप्शन सेल हा कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही करता, तुम्ही करू शकता, कारण तुमचा पैसा बनतो. पण ऑप्शन बाईंग करताना कंडिशन गरज असते. त्यामुळे ऑप्शन बाईंग करत असताना एका प्रॉपर चांगल्या मेंटरकडून शिका की ज्याला मार्केटचं नॉलेज आहे. आणि जर तुम्हाला हे मार्केटचं नॉलेज माहिती असेल ना, तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकता, इथे ऑप्शन बाईंग मध्ये सक्सेसफुल होऊ शकता. अदरवाईज ऑप्शन बाईंग मध्ये भरपूर लोक लॉसेसच करतात आणि तुम्हाला ते करायचं नाहीये. त्याच्यासाठीच मी तुमच्या समोर उभा आहे. मी तुम्हाला शिकवतो की ऑप्शन बाईंग कधी करायचं आणि ऑप्शन सेलिंग कधी करायचं. कारण ऑप्शन बाईंग मध्ये पैसा बनवण्यासाठी तुम्हाला थोडंसं फाईन व्हायला लागतं. तुम्हाला जास्त राईट नाही व्हायचंय, तुम्हाला फाईन व्हायला लागतं. आता फाईन आणि राईट ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? सिंपल. फाईन म्हणजे काय की जर हा मार्कर आहे माझ्या हातामध्ये, ह्याला मला जर कुठल्याही कंडिशन मध्ये घ्यायचं आहे, मी कधी उचलणार, मी कधी घेणार? मी काही दिवसभर हातात घेऊन बसेन का ह्याला? नाही घेणार ना. आता मला तुमच्या समोर रायटिंग करून दाखवायचे, म्हणजे मला रायटिंग करायचे, तरच मी याला हातामध्ये घेणार ना, अदरवाईज नाही घेणार. म्हणजे काय सॅम बँक निफ्टीमध्ये, की जर बँक निफ्टीमध्ये ही कंडिशन माझी बनली, म्हणजे माझ्या सिनारिओ मध्ये बँक निफ्टी थांबला, तरच मी ऑप्शन बाईंग करणार, अदरवाईज नाही करणार. अदरवाईज मी शांत बसणार. तुम्हाला एक सिंपल रूल सांगू का स्टॉक मार्केटचा? तुम्ही 30 दिवस ट्रेडिंग करताय, महिन्याच्या 30 दिवसात, 30 दिवसाचे मार्केट किती चालतं? 25 दिवस चालतं. जर 25 दिवस मार्केट चालत असेल ना, तर त्या 25 दिवसामध्ये पैसा मोठा किती दिवस बनतो माहितीये? फक्त 3 ते 4 दिवस मोठा पैसा बनतो. आणि बाकीचे दिवस आपण काय करतो? निवांत भजन करत असतो. का? म्हणजे पैसा डेली बनतो, कधी 5,000 बनेल, कधी 7,000 बनेल, कधी 10,000 बनेल, कधी 15,000, पण डिपेंड करतं की छोटे छोटे छोटे. पण एक दिवस मार्केट ट्रेंडिंग असा येतो ना की तेव्हा तिथे छप्पर फाडके पैसा बनतो आणि तोच आपल्याला कमवायचा असतो. म्हणजे असं की पूर्ण वर्षामध्ये कमीत कमी एक 20 दिवस असे असतात की जेव्हा तुमचा मोठा पैसा बनतो आणि बाकीच्या दिवशी पोटापुरते तेवढेच, पेट्रोलसाठी तेवढे, खाण्यापुरते, पोटापुरते एवढ्याच बनतं. पण एक लक्षात ठेवा, जे 20 दिवस येतात ना तुमचे, 20 दिवस पूर्ण वर्षातले, त्या 20 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण वर्षाचा पैसा बनवता. मी काय बोलतो तुम्हाला, 20 दिवसामध्ये पूर्ण वर्षाचा पैसा बनवता. खूप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्याच असतील.